काल एक भारतीय जनता पार्टीच्या सहयोगी असलेला आपल्या सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुक्यातील आमदार राजा राऊत यांनी माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरलेले आहेत. त्याने अर्वाच्य भाषेत मराठा समाज काय तुमची एकट्याची मालकी नाही अशी बऱ्याच काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. तो त्यांच्या पक्षाची या महाराष्ट्राचा गृहमंत्री असलेल्या फडणवीस याची बाजू उचलून धरण्यासाठी मराठा समाजावर अतिशय खालच्या बाजूची टीका केलेली आहे. परंतु गृहमंत्री त्यांचा असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा गुन्हा यांच्याकडून यांच्या मंत्र्याच्या विरोधात असेल आमदाराच्या विरोधात दाखल केला जात नाही. आम्ही शांततेच्या पद्धतीनं आंदोलन करीत असताना सरसकट गुन्हे दाखल करण्याचं काम पोलीस प्रशासन दबावाच्या पोटी करत आहे. परंतु मीडियासमोर यांचे मंत्री फोडून मारण्याची भाषा करतात, परंतु त्यांना कुठलाही गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल होत नाही. काल मराठा समाजाला फोडून मारण्याची भूमिका फोडल्याशिवाय सोडणार नाही अशी दमदाटी या राजा राऊतनं केलेली आहे. राजा राऊतला माहित नाही की पाठीमागं तुझी जी इलेक्शन झालेली आहेत, गेल्या वर्षी जे 2018 साली जे आपले मराठी मूक मोर्चे झाले होते, त्या मराठा मूक मोर्चाचा फायदा त्याला झालेला होता आणि सरसकट मराठा समाजाने त्याला निवडून आणण्यासाठी आपला मराठा समाजाचा आमदार व्हावा म्हणून तळमळीनं सर्वांनी मतदान त्याला केलेलं होतं आणि मराठा समाजाच्या जीवावर तो निवडून आलेला भामटा आज मराठा समाजाला तो अर्वाच्य भाषेत बोलत आहे. त्याचा निषेध म्हणून आज समस्त मराठा समाज कोंडी यांच्या वतीनं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं त्याचा निषेध मराठा समाज कोंडी यांच्या वतीनं आम्ही सर्वजण करत आहोत. यापुढं त्यांनी आज आम्ही त्याला फक्त पोस्टरवर निषेध करत आहोत. यापुढे जर त्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द मराठा समाजाविषयी वापरले त्याला सोलापूर जिल्ह्यात कुठेही त्याच्या तोंडाला काळं पासल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. आणि या फडणवीसने आपल्या खालच्या चेल्यांना सांगून ठेवावं की आता मराठा समाज तुमच्या टोटली विरोधित केलेला आहे, परंतु मराठा समाजाच्या भावना दुखवण्यापेक्षा तुम्ही यांना सर्व तुमच्या चेल्या चपाट्यांना शांत राहण्याचं आवाहन करा, नाहीतर मराठा समाज तुमच्या सुद्धा पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. एवढे बोलून समस्त कोंडी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्याचा निषेध करीत आहोत.